State the two features to distinguish between interference and diffraction. Interference and diffraction म्हळ्यार कितें? Difference between YDSE and diffraction. आणि ते 3 पॉइंट दिल्ले पळय. खंयचे 2 पॉइंट बरया तुम्ही. State the two features म्हणला न्हू. So first sub question कितें? Difference between interference म्हळ्यार कितें? YDSE and diffraction. डिफरन्स बरया तुम्ही हेजे आनी हेजे डिफरन्स खंयचे 2 पॉइंट बरया. स्टेट एनी टू फीचर म्हणला. एनी 2 पॉइंट्स. एनी 2 पॉइंट्स आणि 3 पॉइंट दिला पळय. ओके एनी 2 पॉइंट्स बरया तुम्ही. हां मागीर आनी क्वेश्चन कितें? Two wavelengths of light 600 nanometer and 610 nanometer are used in turn. म्हळ्यार कितें? लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू कितले दिला? 600 nanometer. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू कितले दिला? 610 nanometer. To study the diffraction at a single slit of size 2 millimeter. Single slit of size 2 millimeter. म्हणजे A ची व्हॅल्यू कितले दिला? 2 millimeter. कळून स्लिटाची साइज कितले दिला? 2 millimeter. आणि स्लिटाची साइज आम्ही किती म्हणतात? A. एका किती बरोवू शकता? 2 × 10 to the power -3 मीटर. एक किती बरोवू शकता? 600 × 10 to the power -9 मीटर. हो किती आहे? 610 × 10 to the power -9 मीटर. डिफ्रॅक्शन जाल्यार A यूज करता आम्ही. YDSE असल्यार स्मॉल d. The distance between slits and screen is 2 मीटर. म्हळ्यार कॅपिटल D ची व्हॅल्यू कितले दिला? 2 मीटर. हे दिला. किती विचारला? Calculate the separation between the positions of second order maxima of the diffraction. मग सांग. 2 एक्सपेरिमेंट जाता. डिफ्रॅक्शन 1 आता. डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट 1. डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट 2. डिफ्रॅक्शन आम्ही दोन पटी परफॉर्म करतात. डिफ्रॅक्शन 1, डिफ्रॅक्शन 2. डिफ्रॅक्शन 1 लागून वेवलेंथ कितें? हो न्हू. आणि D ची व्हॅल्यू किती आहे? स्मॉल A ची व्हॅल्यू हे असतले 2 × 10 to the power -3 आणि कॅपिटल D ची व्हॅल्यू किती असतले? 2 मीटर. फॉर डिफ्रॅक्शन 2 वेवलेंथ किती आहे? 610 × 10 to the power -9 मीटर. मग सांग फॉर डिफ्रॅक्शन 2 विड्थ सेम असतले न्हू. A ची व्हॅल्यू सेमच असतले विच इज 2 × 10 to the power -3. कॅपिटल D ची व्हॅल्यू किती असतले? सेम 2 मीटर. मग सांग हेका लागून सेकंड ऑर्डर मॅक्सिमम किती असतले? हेका लागून सेकंड ऑर्डर मॅक्सिमा Y2B किती असतले हांगा? 2d लॅम्बडा बाय A. कॉल मम्मी फोनाचेर कॉल हट. सो Y2B किती आहे? 2d लॅम्बडा बाय A. पण हांव किती बरयतलो हांगा? लॅम्बडा 1 2d लॅम्बडा 1 अपॉन A. आणि हांगा सेकंड ऑर्डर मॅक्सिमा किती असतले? Y2B इक्वल टू किती असतले? 2d लॅम्बडा 2 अपॉन A. हे असतले. आता किती म्हणला? सेपरेशन बिटवीन सेकंड ऑर्डर मॅक्सिमा ऑफ दीज टू एक्सपेरिमेंट्स. म्हणजे किती विचारला? सेपरेशन विचारलो न्हू. सेपरेशन किती असतले? हेजी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा मायनस हेजी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा. कळ्ळें? डिपेंड करता. आता पळय लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1 न्हू. 610 इज ग्रेटर दॅन 600. सो किती करतलो? Y2B of diffraction 1 minus Y2B of diffraction 2 minus Y2B of diffraction 1. पण तू मोड बी घालू आता तशें तुमचेर. कॅल्क्युलेट दी सेपरेशन बिटवीन दी पोजिशन्स ऑफ सेकंड ऑर्डर मॅक्सिमा विचारलो न्हू. म्हळ्यार कितें? सेपरेशन बिटवीन कितें? सेकंड ऑर्डर मॅक्सिमा. हो बी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा प्रोड्यूस करता. हो बी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा प्रोड्यूस करता. डिफरन्स सेपरेशन म्हळ्यार कितें? डिफरन्स हेजी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा मायनस हेजी सेकंड ऑर्डर मॅक्सिमा. हांव कितें बरयतलो? Y2B ऑफ सेकंड एक्सपेरिमेंट मायनस Y2B ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट. सो Y2B ऑफ सेकंड एक्सपेरिमेंट कितें? 2d लॅम्बडा 2 अपॉन A. Y2B ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट कितें? 2d लॅम्बडा 1 अपॉन A. किती कॉमन काडपाक मेळटा? 2d अपॉन A. भितर किती उरतले? लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1. आता 2 D ची व्हॅल्यू कितें? 2 A ची व्हॅल्यू कितें?
2 into 10 to the power minus 3. लॅमडा 2 किती आहे 610 नॅनोमीटर आणि लॅमडा 1 किती आहे 600 नॅनोमीटर. आता किती जातलं हांगा और 2 आणि 2 कॅन्सल -3 वयर गेल्यार +3. आता 610 minus 600 किती आहे 10 न्हू 10 into 10 to the power minus 9 हे आसतले. आता 2 हांगा 10 to the power 3 हांगा 1 आणि हांगा -9. सो व्हॅल्यू किती येतले 2 into 10 to the power 4 minus 9 किती आहे -5 मीटर. आन्सर हांवें कितें डायरेक्ट हांगा व्हॅल्यू पुट करूं ना कित्याक अशें केल्यार इजी न्हू कित्याक हांव 2D बाय ए कॉमन काडपाक शकता आनी कितें कॅल्क्युलेशन सिंपल जातलें. तुमी हांगा सॉल्व करूंक लागनाकात y2b मातशें तकली लाया तूं करपाक शकता रे म्हणजे लेंदी जातलें. म्हळ्यार तुमी हांगा y2b सेपरेट फायंड करतात हांगा y2b सेपरेट फायंड करतात मागीर तुमी मायनस करतात तो लेंदी प्रोसेस न्हू. हांगा तुमकां कॉमन काडपाक मेळटा. दोन वेवलेंथ दिल म्हणल्यार कितें दोन फाटी आमी एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात 3 वेवलेंथ दिल्यार 3 फाटी एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात. बंद कर. स्लाइड 12 या कितें बरयला इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट 4 lights red blue green and yellow are used. Which color will have interference with maximum fringe width? 4 फाटी एक्सपेरिमेंट परफॉर्म करता आमी. एक फाटी आमी रेड कलर घेतात मागीर कितें यूज करता आमी ब्लू यूज करतात मागीर ग्रीन यूज करतात मागीर येलो यूज करतात कळ्ळें. आता हे खबर तुमकां विबग्योर वायलट इंडिगो ब्लू ग्रीन येलो ऑरेंज रेड लेफ्ट टू रायट कितें जाता वेवलेंथ वाडटा देंवता वाडटा न्हू म्हणल्यार कितें वेवलेंथाचे ऑर्डर कितें आसतले ऑर्डर ऑफ वेवलेंथ कितें आसतले रेडाचे चड कंपेर्ड टू येलो कंपेर्ड टू ग्रीन कंपेर्ड टू कितें ब्लू सारकें हे आसतले. आनी फ्रिंज विड्थाचो फॉर्मुला कितें एक अल्फा म्हणटा न्हू आमी तेच फॉर्मुला कितें d लॅमडा बाय स्मॉल d म्हळ्यार हो फ्रिंज विड्थ कितें डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅमडा चड फ्रिंज विड्थ. कोणा कडेन चड वेवलेंथ आसा रेडा कडेन चड वेवलेंथ आसा तर फ्रिंज विड्थ कोणा चड आसतले रेड. कोणा कडेन लिस्ट फ्रिंज विड्थ आसतले ब्लू. कळ्ळें फ्रिंज विड्थ कितें डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. मोर दी वेवलेंथ मोर विल बी दी फ्रिंज विड्थ less the wavelength less will be the fringe width. So which color will have interference with maximum fringe width? Red. लाल के पास ज्यादा वेवलेंथ है ना उसका ये क्या होगा उसका फ्रिंज विड्थ क्या होगा ज्यादा होगा. ट्रैफिक लाइट्स में लाल कलर यूज किया जाता है ये दूर तक दिखे होगा भीतर में स्कैटर्स का लाइन स्किडली स्कैटर रहता लीस्ट स्कॅटर जाता पयस लागून रेड स्किनस असतात रेड दिसता पयसल्यान दुसऱ्या दिसा कळ्ळें. हां सेकंड करा हां हांगा सेपरेट करची ना रेशो हय रेशो करेक्ट रेशो. A source emitting light wavelength lambda 1 lambda 2 in a star experiment. The fourth bright fringe of lambda 1 coincides with sixth bright fringe of lambda 2. Then what is the relationship between lambda and lambda 2? Divide करा. हाँ 2:3 आता आंसर ना रिलेशन फाइंड कर lambda 1 upon lambda 2 2:3 आता हाँ सॉल्व कर नो हाँ सारखं असा सॉल्व कर डिवाइड कर हाँ कन्फर्म लागला इक्वेशन 1 घे इक्वेशन 2 घे आणि डिवाइड कर. Twelfth one of question B. A source emitting light of wavelength lambda 1 and lambda 2. दोन फाटी आम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात YDSE 1 YDSE 2. आणि किती म्हणला वेवलेंथ हो कितें लॅमडा 1 हांगा वेवलेंथ कितें लॅमडा 1 हांगा वेवलेंथ कितें
लॅमडा 2 कळ्ळें म्हाका सांग हेजी विड्थ कितें आसतलें a कळ्ळें हेजी कॅपिटल हांगा कितें आसतलें कॅपिटल D हांगा बी विड्थ कितें आसतलें a आनी डिस्टन्स कितें आसतलें बिटवीन स्लिट्स एंड स्क्रीन कॅपिटल D स्मॉल d सॉरी स्मॉल d आनी हांगा कितें आसतलो स्मॉल d कितें म्हणला is used in Young's double slit experiment. The fourth bright of lambda 1 coincides with sixth bright of lambda 2. Fourth bright of lambda 1 coincides with sixth bright of lambda 2. म्हणल्यार कितें fourth bright of experiment 1 is equal to कितें sixth bright of experiment 2. हे म्हणल्यार coincides म्हणल्यार कितें मीट करतात मीट म्हणल्यार कितें इक्वल आसतलो न्हू तेच म्हणला फोर्थ ब्राइट ऑफ लॅमडा 1 इज इक्वल टू कितें सिक्स्थ ब्राइट ऑफ लॅमडा 2 म्हाका सांग फोर्थ ब्राइट फॉर दिस एक्सपेरिमेंट कितें आसतलें 4 d लॅमडा 1 अपॉन स्मॉल d इक्वल टू म्हाका सांग सिक्स्थ ब्राइट ऑफ लॅमडा 2 कितें आसतलें म्हळ्यार दिस एक्सपेरिमेंट कितें आसतलें 6d लॅमडा 2 अपॉन स्मॉल d आतां कितें जातलें d कॅन्सल स्मॉल d कॅन्सल आतां हांगा कितें आसतलें 2 2 जा 2 3 जा सो रिलेशन कितें जातलें 2 लॅमडा 1 इक्वल टू 3 लॅमडा 2 आन्सर करेक्ट ओके 3:2 येत मरे कळ्ळें अशें म्हणल्यार सेकंड ब्राइट ऑफ एक्सपेरिमेंट 1 कोइंसाइड्स विथ फोर्थ डार्क ऑफ अशें करून आतां तुमी सॉल्व करा अशें येयल्यार सेकंड ब्राइट ऑफ experiment 1 right? coincides with fourth dark of experiment 2 कशें बरयतले कितें बरयतले y2b of experiment 1 equal to कितें y4d of experiment 2 y2b of experiment 1 कितें आसतले 2d lambda 1 upon small d y4d for experiment 2 कितें आसतले 2 into 4 minus 1 d lambda 2 upon small d हे आसतले अशें आसतले कितें जातले और d and d कैंसल कैपिटल D कैंसल कितें जातलें हांगा 2 lambda 1 equal to 4 minus 1 कितें 3 2 जा कितें 6 lambda 2 1 जा 3 जा सो lambda 1 equal to कितें 3 lambda 2 कळ्ळें रिलेशन फाइंड करताल तुमी हांगा कितें फॉर्म्युला यूज केला 2 into n minus 1 मागीर कितें d lambda by small d ते फॉर्म्युला यूज केला 2n minus 1 सॉरी ताळो भरना तकली भरना दिसता मागीर हय सर 2n minus 1 हे आसता सो कितें आसतलें 8 minus 1 कितें 7 सो रिलेशन आसतलो कॅन्सल जावचो ना so 2 lambda 1 equal to 7 lambda 2 yes with the effect on fringe width of the interference in Young's double slit experiment if the screen is moved away from the plane of slits screen फाटी व्हरता कॅपिटल D वाडटले कॅपिटल D वाडल्यार fringe width वाडटलो हय सो आन्सर कितें फर्स्ट वनाचो आन्सर कितें fringe width will increase सेकंड वन कितें the monochromatic source is replaced by another monochromatic source of shorter wavelength म्हळ्यार ते monochromatic source आमी रिप्लेस करतात with another source त्याची wavelength कितें कमी म्हळ्यार लॅमडा कमी म्हळ्यार कितें fringe width कितें कमी कितें जातलें fringe width will decrease कळ्ळें अशें म्हळ्यार monochromatic source is replaced by another monochromatic source of larger wavelength increase रिप्लेस केलो चेंज वेवलेंथ डिक्रीज जाला डिक्रीज केला शॉर्टर वेवलेंथ नो सो वेवलेंथ डिक्रीज म्हळ्यार स्लाइड 14 द एंटायर सेटअप ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज इमर्स्ड इन वाटर करेक्ट फ्रिंज विड्थ विल डिक्रीज करेक्ट इन द नेक्स्ट क्वेश्चन हय ओएस 14 वन पया कित म्हणला इफ द एंटायर सेटअप ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज इमर्स्ड इन वाटर देन फ्रिंज विड्थ विल रिमेन अनअफेक्टेड फ्रिंज विड्थ विल इंक्रीज फ्रिंज विड्थ विल डिक्रीज द एक्सपेरिमेंट कैन नॉट बी परफॉर्म्ड इन वाटर सो कितना आसतले ऑप्शन सी फ्रिंज विड्थ घटेगा ना डिक्रीज होगा सो 14 वनाचा आन्सर कितें ऑप्शन सी बंद कर सॉल्व फॉर्मुलेशन असतो खबर
So for prism, after refraction, refracted light gets tilted, and so the wavefront also gets tilted. रिफ्लेक्टेड राइट फील करेगा वेव फ्रंट फील अश बऱ्या light gets bent. अश बऱ्या light after refraction light कश म्हणू हांव after refraction light ray gets tilted, and so the plane wavefront also gets tilted by some angle. वो याद है मुझे